स्कंद होतोय, पण हे 7 दिवस नसून 8 दिवसांची ही कथा आहे. मग तुम्ही श्रीमद भागवत पूर्ण सांगा. म्हणून दशमस्कंदावर जास्त भार देत आपण श्रीमद भागवत कथा पाहणार आहोत. श्रीमद भागवत कथा ही मंगलमय असणारी कथा. बऱ्याच वेळेला लोकांच्या अंतकरणात भाव असतो की भागवत कथा ऐकायची म्हणजे राजा राजवाड्यांच्या गोष्टी ऐकायच्या, त्यांचे चरित्र ऐकायचे आणि ते ऐकून त्यांनी स्वतःच्या मनाला समाधान प्राप्त करून द्यायचं. पण असंच जर सर्व लोक विचार करत असतील तर ही कथा असं जर तुम्हाला वाटलं तर समजायचं तुमचं मन पवित्र झालं, मोगऱ्यासारखं सुगंधी झालं. भगवान त्याचा स्वीकार करील. हा परमार्थ आहे आणि हा प्रॅक्टिकल परमार्थ आहे. हा जीवनात उतरवण्याचा परमार्थ आहे. लोक हा बाहेरचा त्यांनी छंद करतात आणि छंद करून लोकांना सांगतात आम्ही जन्मभर परमार्थ केला. वेड्या, तुला कळालंच नाही. तुझा जन्म असाच वायाला गेला. तू फक्त पुण्याचा भागीदार होशील, ज्ञानाचा नाही. पुण्य प्राप्त होईल कदाचित देवाला नमस्कार केल्यानं, बाह्य पूजा केल्यानं, पण अंतकरण निर्मळ झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त व्हायचं नाही. कारण ज्ञान हे वाघ सिंहाच्या दुधासारखं आहे. हे त्यांनी लोखंडाच्या, जर्मलच्या, चांदीच्या भांड्यात सुद्धा थांबत नाही. त्याला सोन्याचंच भांडं असावं लागेल. तसं ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय मोक्ष होणार नाही. आणि ते ज्ञान प्राप्त करून घेण्याशिवाय ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मनाला निर्मळ केल्याशिवाय ते प्राप्त व्हायचं नाही. प्रसन्न मनाए करारे, प्रसन्न मन करारे, प्रसन्न मन करारे, प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन, सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे साधन, सर्व सिद्धीचे साधन. मोक्ष अथवा बंधन, मोक्ष अथवा समाधान इच्छा ते, सुख समाधान इच्छा ते, मने स्थापिली गतिमान, मने स्थापिली गतिमान, मने स्थापिली गतिमान, मने स्थापिली. महाराज म्हणतात मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मोक्ष अथवा बंधन, मोक्ष आणि बंधन सुद्धा मनावरच अवलंबून आहे. अजून प्रमाण सांगतो, गती अधोगती मनाचे हे युक्ती. मन लावा एकांती साधू संगे, जतन करा जतन करा धावती सैरा ओढाळे. पण ते मन निर्मळ केलं पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी प्रॅक्टिकली सांगतोय तुमच्या समोर. महत्वाचा मुद्दा सांगतोय. विचारा बरं स्वतःच्या मनाला. मी असं तुम्हाला बऱ्याच वेळेला म्हणणार आहे. आता कथा ऐकत असताना बऱ्याच वेळेला प्रश्न विचारायला लावेल, पण चिंता करू नका, घाबरायसारखे नसतील ते प्रश्न. कारण त्याचं उत्तर तुम्हाला दुसऱ्याला सांगायचं नाही, तुमचं तुम्हालाच सांगायचं. अजिबात शेजाऱ्याला सुद्धा सांगायचं नाही, पण उत्तर मात्र सांगावं लागेल. स्वतःचं स्वतःला सांगावं लागेल. विचारा मनाला प्रश्न की जन्मभर आपण देवाची पूजा करतो आहोत की नाही? फुलं वाहून, गंध लावून, घंटी वाजून, दिवा लावून करतो आहोत की नाही? आणि जर पूजा करतो आहोत असं उत्तर आतून आलं असेल, हो निश्चित पूजा करतो. आता दुसरा प्रश्न विचारा, भाऊबंधांचं चांगलं झाल्यानंतर आनंद वाटला की नाही वाटला? तुम्ही ऐकतात ना पण सर्वजण? हे महत्वाचं आहे ना.
दुसऱ्याचं चांगलं झाल्यानंतर आनंद वाटला की नाही, आणि जर वाईट वाटलं असलं तर तुमची पूजा शून्य आहे, काही कामाची नाही. एखादा मनुष्य फार दुःखी असेल, त्या दुःखी मनुष्याकडे पाहून तुमचं अंतःकरण दुखावलं की नाही ते सांगा. आणि जर ते दुखावलं असेल तर मग नक्कीच खऱ्या अर्थानं तुम्ही परमार्थाच्या योग्यतेच्या आहात. हे शिकवणारी कथा आहे. उगीचच कथा ऐकायची नाही, कशाकरिता ऐकायची हे त्याचं मूळ कारण आहे. याला म्हणायचं स्वदर्शन. मी कोण आहे, मी कसा आहे, मी स्वतःला काय समजतो आहे, हे समजून घेण्याकरिता कथा श्रवण करायचे. हेच समजावून घ्यायचंय. प्रत्येक मनुष्य, इथे एवढी माणसं बसलेली आहे, एखाद्या माणसाला जर प्रश्न विचारला, का कोण आहात तुम्ही, तो म्हणेल मी मनुष्य आहे, त्याचं उत्तर असेल. त्याच्या पुढे जाऊन हे गाव, पण तुम्ही कोण आहात, मग तो म्हणेल मी अमक्या जातीचा आहे. पण तुम्ही कोण आहात, मग तो म्हणेल मी अमक्या धर्माचा आहे. पण तुम्ही कोण आहात, मग तो म्हणेल मी अमक्या पंथाचा आहे, मी अमक्या वर्णाचा, मी अमक्या आश्रमाचा. प्रत्येक मनुष्य स्वतःला हेच समजतो आहे आणि ते चुकीचं समजतो आहे. हे नाहीत तुम्ही, मग याच्यापेक्षा वेगळे आहात. तुम्ही कोण आहात असंच जर त्यांनी विचारत असाल तर तुकोबाराने उत्तर दिलं, अमर आहा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. देवाचे बरे देवाचे बरे, तुका म्हणे खरे तुम्ही देव आहात. हे कोण शिकवतं ही कथा? या कथेच्या माध्यमातून स्वदर्शन घडतं. मी कोण आहे, मी कसा आहे, या सगळ्या भ्रांतीची पटलं निघून जातात, हे सगळे भ्रम निघून जातात, हे सगळे चुकीचे समज निघून जातात. आणि हे सगळेचे सगळे चुकीचे समज जाऊन त्यांनी आपण निर्मळ होतो, शुद्ध होतो, पवित्र होतो. स्वदर्शन आपल्याला घडतं आणि मग खऱ्या अर्थानं मन निर्मळ होतं. कारण मनुष्य चूक शोधतो ना. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. एक मुद्दा ऐका माझा, महत्वाचा आहे. अहो, लोकांना स्वतःची चूक कळते सुद्धा, पण कबूल करायला फार त्रास होतो. लोकांना चूक कळते सुद्धा. एवढ्या लोकांच्या मध्ये त्यांनी जनरल जर आपण बोलायला लागलो, एखाद्या व्याभिचारी माणसाचा मुद्दा जर रंगला आणि त्याच्यात जर एखादा व्याभिचारी असला असतं, त्याला बरोबर पोचतं, त्याला कळतं सुद्धा ही चूक आपली आहे. आपण गळ्यात माळ घालून चुकीचं वागतो, त्याला कळतं सुद्धा, पण कबूल करायला मात्र तो तयार होत नाही. त्याचं मनच तयार होत नाही, तो तयार होत नाही. पण ही कथा ऐकून जर एखाद्याचा अंतःकरणाला ते शब्द पोचले जातील आणि तो जर कबूल करील की हो माझी चूक आहे, माझा अपराध आहे, मी चुकीचं वागतोय, तर तो त्या अपराधातून दूर होण्याचा प्रयत्न करेल. त्याचा पश्चाताप हेच त्याचं प्रायश्चित्त असेल. आणि त्या प्रायश्चित्तानं त्यांनी महाराज त्याचं अंतःकरण धुवून जाईल, निर्मळ होईल, शुद्ध होईल. आणि ते शुद्ध झालेलं अंतःकरण भगवंताला आवडेल, ते शुद्ध झालेलं मन भगवंताला आवडेल आणि त्या मनातच परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होईल. कथा हेच करते महाराज. कथा घाला घालते, कथा त्याच्यावर आघात करते, त्याच्या वाईट प्रवृत्तीवर आघात करते, त्याच्या चुकीच्या वागण्यावर आघात करते. आणि एवढं ऐकून निर्लज्जासारखा जर वागत असेल तर मग त्यानं जन्मभरही रोजही कथा ऐकलं तरी त्याचं काहीच होऊ शकत नाही. स्वीकारण्याची क्षमता असली पाहिजे ना. म्हणून निर्लज्ज माणसाचं ते काम नाही. जो विवेकी मनुष्य आहे, जो विचारानं परमार्थावर आरूढ होण्याकरिता तयार झालेला आहे, त्याचं हे काम आहे. म्हणून कथा बरोबर त्याला तिथे आघात करते. त्यानं तो आघात स्वीकारला पाहिजे, त्याला तो कळाला पाहिजे, त्यानं कळून तो त्यांनी आपल्या अंगावर बांधला पाहिजे. आणि मग तो मुद्द्यावर येईल. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, माझे मज कळो येते अवगुण, काय करू म्हणा अनावर. देवाला म्हणतात, देवा माझे अवगुण मला कळतात रे, पण मला आता सामर्थ्य नाही त्यातून बाजूला होण्याचं. काय करू म्हणा अनावर, आता आड उभार आहे नारायणा, दया सिंधुपणासाच करी. वाचावदे परी करणे कठीण, इंद्रिय अधीन झालो देवा. तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, न धरी उदास माय बापा. काल संध्याकाळी पांडुरंगाच्या समोर कीर्तन झाल्यानंतर जेव्हा त्याच्या चरण दर्शनाला जाण्याचा योग आला, कोणीतरी मान्यवर आले होते म्हणून आम्हाला थांबवलं होतं. योगच होता तो की दूर त्यांनी उभं राहिलं होतं खरे, पण त्यांची पूजा होईपर्यंत एकटक देवाकडे पाहत होतो. योगायोगच होता की 5 मिनिटं तेवढ्यात उभं राहावंच लागलं. म्हणले बारी बंद करा, ते पूजा करताय. त्यांची झाली पूजा, पण आमचं झालं पाहणं. आम्ही त्याच्याकडे पाहून सारखे बोलत होतो, देवा तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, न धरी उदास माय बापा. पांडुरंगा उदास धरू नकोस रे. मला माहिती आहे मी चुकीचा पुतळा आहे, मला माहिती आहे मी दोषांची खाण आहे,
मला माहिती आहे मी अपराधाचा डोंगर आहे, मला माहिती आहे मी पापी आहे, दुराचारी आहे, वाईट वागतोय, पण मला सांभाळून घेण्याची जबाबदारी तुझी आहे. निदान मी माझे दोष त्याच्या समोर कबूल तरी करतो. त्याला दिसताय, त्याला कळताय सगळं, त्याच्यापासून लपवलं तरी त्याला कळतच आहे. मला तुम्ही किती लपवाल, त्याला दिसतच आहे. त्यापेक्षा सहज मार्ग आहे की त्याच्या समोर शरण जावं, सरेंडर. बस देवा मी तुझाच आहे, मी जसा आहे तसा तुझा आहे, माझा स्वीकार कर. असं म्हणून परत जर पाप करत राहाल तर मग नाही जमणार. त्या पाप करण्याच्या प्रवृत्तीचा त्याग करून शरणागती केली की मग स्वीकारेल. महत्वाचा मुद्दा आहे हेच आहे, मन निर्मळ होणं आणि मग परमात्म्यापर्यंत सहज जाता येतं. मग परमात्मा खऱ्या अर्थाने स्वीकारतो, मग भगवत दर्शन त्याने होत असतं. म्हणून हे होण्याकरिता कथा श्रवण केली पाहिजे. या कथेमध्ये असणाऱ्या ज्या घटना आहेत ना, त्या घटना का ऐकायच्या, त्याचं कारण त्या घटनांचा आपल्या जीवनाशी संबंध आहे. तो संबंध ओळखायचा आणि असंही होऊ शकतं असा विचार करून आपल्या जीवनाशी ती घटना जोडून आपण आपलं जीवन सुधरवून घेण्याकरिता कथा ऐकायची. घटना ऐकावी मूळ कथा, मूळ कथा ऐकावी मूळ कथा, ऐकावी मूळ कथा, कथा ऐकावी मूळ कथा. तैसी धरुनी राहे चित्ता, तैसी धरुनी राहे चित्ता, ऐकावी मूळ कथा, मूळ कथा ऐकावी मूळ कथा, ऐकावी मूळ कथा, ऐकावी मूळ कथा. मूळ कथा ऐकावी पण ती चित्तात धारण करावी. चित्तामध्ये जेणेकरून त्या कथेच्या माध्यमातून उपदेश होईल अशा पद्धतीने कथा ऐकावी. मग ती कथा जीवनात परिवर्तन करून टाकेल, जीवन बदलून टाकेल. महाराज तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आमचा अनुभव सांगतो. अनेक लोकांचं जीवन ही कथा ऐकून परिवर्तित झालं, बदललंच महाराज पूर्ण जीवन. कितीतरी लोकांचं जीवन या कथेच्या श्रवणानं बदलून गेलं. पुरावे आहेत आमच्याकडे. लोक तोंडानं सांगतात महाराज बदल झाला हो, आपापच बदल झाला, कथा ऐकून बदल झाला. सहज का कथा उतरली म्हणून पोटात, चित्तात धरून ठेवली म्हणून. मूळ कथा ऐकली, चित्तात धारण केली आणि त्या पद्धतीने वागायला सुरुवात केली, बस जीवन बदललं, मंगलमय जीवन त्याकडे होऊन जातं. एवढं सामर्थ्य कथेच आहे. म्हणून घटना, त्या घटनांना सामान्य समजू नये. मन निर्मळ करायचं असेल तर घटना पाहाव्यात आणि त्या घटनांचा संबंध आपल्या जीवनाशी त्याने जोडून आपण आपलं जीवन बदलावं. एक मन आहे ग्राम्य मन, पुढच्याला ठेस लागली की मागचा शहाणा होतो. बरोबर आहे ना. म्हणून आधीच्या लोकांच्या घटना जर ऐकल्या, त्यांच्या जीवनातले प्रसंग पाहिले तर तेच प्रसंग आपल्या जीवनात आहेत. म्हणतात राजा परीक्षितीला 7 दिवसात मरायचं होतं, आपल्याला 7च दिवस आहेत. 8व्या दिवसाची तरतूद अजून आपल्याकरिता नाही. प्लुटो वार, नेपच्यून वार असं काही नाही अजून. सोमवार मंगळवारच आहेत. तेवढ्याच दिवसात मरायचं. म्हणजे राजाला 7 दिवसात मरायचं होतं, आपल्याला त्याच दिवसांमध्ये मरायचं आहे. आपण फक्त ती घटना ऐकतो आणि त्या घटनेलाच धरून राहतो. राजा परीक्षिती होता, त्याचं असं झालं, त्यानं तसं गेलं आणि झालं. आपण सगळ्यांना सांगतो त्याच्यातून पुण्य प्राप्त झालं ऐकून. पुण्य काय करतो तुझं काय ते बघ ना, त्याच्यातून तुझं नेमकं काय होणार आहे याचा विचार कर ना. खरंच राजानं काय केलं माहिती आहे? राजानं ज्या दिवशी कळालं 7 दिवसात मरायचं, त्याच दिवशी सगळं सोडून दिलं. त्याच क्षणाला सगळं सोडलं आणि भगवंताची शरणागती केली. म्हणून राजाची कथा उगीच ऐकायची नाही, त्यातून हे शिकायचंय की ज्या दिवशी आपल्याला विवेक प्राप्त होईल त्या दिवशी मनातून लगेच मोकळं व्हावं. माऊली म्हणतात झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटेला, ज्या पावसी अव्यंगणीचं धाम माझे. तुला कळालंय ना, आता झडझडून वेगळा हो, माझ्या भक्तीला लाग. हे कळण्याकरिता ती घटना ऐकायची. उगीच राजाची घटना ऐकली तिलाच पाणी लावीत बसलं. उगीच राजाची घटना ऐकली तिलाच एवढं त्यांनी फोकस मध्ये आणलं की सगळ्यांना हो राजा परीक्षित होता, त्याच्याकडून अपराध झाला आणि 7 दिवसात त्याला मरायचं होतं, पण
आपण त्यातून घेतलं काय? फक्त कथाच घेतली. फक्त कथा घ्यायची नाही, कथेतला भाव घ्यायचा आहे, तो आपल्या जीवनाशी जोडायचा आहे आणि मग आपलं जीवन जगायचंय. फार चांगलं जीवन होईल महाराज. मोठी गोष्ट सांगतोय मी तुमच्या समोर. काय माहिती तुम्ही किती ग्रहण करता, पण निश्चित ही तुमच्या फायद्याची आहे महाराज, गरजेची आहे. एक सेकंदही तुमचा विनाकारण घेणार नाही, एक सेकंद सुद्धा घेणार नाही. विवेकाने बोलतोय तुमच्या समोर, विचारपूर्वक जबाबदारीनं बोलतोय. मला मुद्द्यावर जायचं ना आता, म्हणून काय हे जर नाही मी सांगत तर मग कशाला तुम्ही कथा ऐकायला जातात हेच तुम्हाला कळणार नाही. का मला कथा ऐकायची आहे ही त्याच्या मागची कारण आहेत. कारण ही कथा म्हणजे भाकड कथा नाही, ही कथा म्हणजे रड कथा नाही, ही कथा म्हणजे संसार कथा नाही, ही कथा म्हणजे प्रपंचाची कथा नाही, ही कथा म्हणजे चराट कथा नाही. ही कथा भगवंताची मोक्षाची असणारी कथा, मोक्ष कथा, दिव्य कथा आहे. त्या कथेत आपण पदार्पण करण्याकरिता निघालो. घटना पाहायच्या. 4 प्रकारानं कथेला पाहता येतो. नंबर 1, ही कथा घटनात्मक आहे. नंबर 2, ही कथा स्तुत्यात्मक आहे. नंबर 3, ही कथा गीतात्मक आहे. आणि नंबर 4, ही कथा उपदेशात्मक आहे. 4 गोष्टी आहेत. पहिला मुद्दा सांगितला घटना. याच्यात बऱ्याच घटना पाहायला मिळतील. नंबर 2, स्तुती. ज्या देवापर्यंत आपल्याला जायचंय, ज्या देवाला आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय, त्याचा स्वभावही कळायला पाहिजे. तो परमात्मा स्तुतीप्रिय आहे, त्याला स्तुती केलेली आवडते. कशी स्तुती करणार? आपल्याकडे कुठं शब्दांचा संचय आहे, आपल्याला गायगायनं कुठं स्तुती करता येते? आपल्याला माणसाची स्तुती करता येते. वाह, छान, तुम्ही असे आहात ना, तुम्ही तसे आहात ना. माणसाची स्तुती करणं म्हणजे ब्रह्महत्येचं पातक करणं. तुकोबराय म्हणतात ना, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. आणि वाचून येते का पांडुरंगा. पांडुरंगा वाचून दुसऱ्याची स्तुती करणं म्हणजे ब्रह्महत्याच करणं आहे. म्हणजे जेवढी माणसं त्यांनी तोंडानं माणसाची स्तुती करतात ते ब्रह्महत्येचं पातक करतात. पक्का लक्षात ठेवा. आम्हा ब्रह्महत्या. आम्हा म्हणजे कोणाला? आम्ही हरिदासही म्हणून घेतो, आम्ही हरिभक्तीपरायणही म्हणून घेतो. हरीचे जर तुम्ही दास आहात तर हरीचेच गुणानुवाद गायले पाहिजे, दुसऱ्याचे कशाकरिता गावेत? मग जो स्वतः हरिभक्तीपरायण आणि साऱ्या दुनियेचे गुणानुवाद गातो त्याचा परमार्थ व्याभिचारी नाही का? त्यानं कोणाची पण स्तुती करावी का? मग स्तुतीच जर करायची असेल, कीर्ती ते वर्णावी एका विठ्ठलाची, स्तुती मानवाची करू नये, प्रमाण आहे. कीर्तीच जर तुला वर्णन करून सांगायची असेल तर विठ्ठलाची सांग ना बेटा. स्तुती मानवाची करू नये, मानवाची स्तुती करायची नाही. तुकोबरा एवढे श्रेष्ठ आहेत महाराज, पण देवाकडे विनंती करतात, मागणी मागतात. ते म्हणतात, नरस्तुती आणि कथेचा विकरा हे नको दातारा घडू देऊ. नरस्तुती, माणसाची स्तुती नाही, आणि कथेची विक्री नाही. या 2 गोष्टी माझ्या हाताने घडून देऊ नकोस देवा. कोण्या माणसाची स्तुती माझ्या हाताने घडू देऊ नकोस. आणि कथा माय आहे, आई आहे, ही आई विकण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नकोस. ही आई त्याने मला फार प्रिय आहे, परम पावन करणारी आहे, तिची विक्री होता कामा नये. कथा विकणं म्हणजे आई विकणं आहे. कथेचं मोल घेणं म्हणजे आईचं मोल घेणं आहे. महत्वाचा मुद्दा आहे. माते परीस श्रेष्ठ कथा मोल घेता न लाजे. माते परीस श्रेष्ठ कथा, ही कथा आईपेक्षा श्रेष्ठ आहे. तिचं मोल कसं घ्यावं? आणि माणसाची स्तुती करू नये. नियम आहेत महाराज, नियमावलीच आहे. खरी परमार्थाची, ओरिजिनल परमार्थ करणाऱ्या माणसाकरता हे नियम आहे. आता ज्याला फक्त दाखवायचंच आहे त्याला कशाचे नियम? त्याचं फक्त दाखवायचंच आहे. ज्याला ओरिजिनल परमार्थ करायचं त्याच्याकरता हे आहे. म्हणून स्तुतीच करायची असेल तर माणसाची नाही, स्तुती जर करायची असेल तर परमात्म्याची. पण शब्द संचय कमी आहे, कशी स्तुती करू? कोणत्या माध्यमातून करू? कोणत्या शब्दातून करू? कशी करू? मला करता येत नाही. असाच जर प्रश्न असेल कशी स्तुती करू, तर या भागवत तुमचं स्वागत करत आहे. या भागवतात फार स्तुती आहेत महाराज. या भागवतात कुंतीने केलेली स्तुती, भीष्माचार्याने केलेली स्तुती, ध्रुवाने केलेली स्तुती, प्रल्हादाने केलेली स्तुती, वेदाने केलेली स्तुती, गजेंद्राने केलेली स्तुती, कितीतरी लोकांनी स्तुती केली. कोणाची? भगवंताची स्तुती. म्हणून भगवंताची स्तुती कशी करावी हे भागवत शिकवतो. म्हणजे भागवत कसा आहे? स्तुत्यात्मक. पहिला मुद्दा झाला घटनात्मक,
दुसरा मुद्दा झाला स्तुत्यात्मक. तिसरा मुद्दा गीतात्मक. या भागवतात गीता आहेत महाराज, फार गोड आहेत गीता. गोपिकांनी गायलेली 5 गीता आहेत या भागवतात, दशमस्कंदात आहेत. वेणुगीता आहे, प्रणय गीता आहे, गोपी गीता आहे, भ्रमर गीता आहे, युगल गीता आहे. 5 गीता आहे. भिक्षु गीता आहे 11व्या स्कंदामध्ये. अनेक गीता, उद्धव गीता आहे. हे अनेक गीता आहेत. हे गीत कशा करतायत? आपल्या अंतकरणातल्या भावना व्यक्त करण्याकरिता आहेत. आपल्या पोटात भावना आहेत ना मार. काही असे सज्जन महात्मे आहेत की ज्यांच्या मनामध्ये भगवंताला भेटावं सारखं वाटतंय. असं वाटतं देवानं माझ्या समोर यावं, माझ्या समोर उभं राहावं, तो असा सुंदर दिसावा, मी त्याच्याकडे पाहतच राहावं, कडकडून भगवंताला आलिंगन द्यावं, त्याच्या चरणावर मस्तक ठेवावं, त्या भगवंतानं माझ्या मस्तकावरून हात फिरवावा, मला हृदयाला लावून त्याने म्हणावं, भक्ता चिंता करू नकोस, मी सदैव तुझ्या जवळच आहे. हे सारखं त्या भक्ताच्या अंतकरणात तयार होत असतं. मला त्याला असं वाटतं असं देवाला म्हणावं, पण त्याला ते म्हणता येत नाही. त्याच्या त्या भावना त्याला दाबून टाकाव्या लागतात. मग काय करावं अशा वेळेला? त्यानं त्या भावना व्यक्त करण्याचं साधन शोधावं. आणि त्या भावना व्यक्त करण्याचं साधन आहे गीत. गीतांमधून त्या भावना व्यक्त होतात. या भागवतात गीता आहेत, त्या गीतांमध्ये शब्द आहेत आणि त्या शब्दांमध्ये तुमच्या भावना दडलेल्या आहेत. तुम्हाला प्रश्न विचारू, तुम्ही ऐकतात ना सर्वजण? मला सांगा, तुम्हाला सर्वांना वाटतं ना देव भेटावं म्हणून? हो, वाटतं की नाही वाटतं? वाटतं ना तुम्हाला देव भेटावं म्हणून? कसा असावा? फार सुंदर असावा, सावळा सुकुमार असावा, त्यानं पिवळा पितांबर धारण करावा, त्याच्या मस्तकावर मोर मुकुट असावा, त्याच्या कानात मकराकार कुंडले असावे, त्याची सरळ नासिका असावी, त्याचे डोळे कमला समान आनंददायक असावे, त्याच्या मस्तकावर कुरळे केस असावेत, त्यानं मलयागिरी चंदन कपाळाला लावलेला असावा, त्याच्यावर केशराची उटी दिलेली असावी, सुगंध सर्वत्र दरवळत असावा, आणि तो भगवान माझ्या डोळ्यासमोर यावा. तुम्हाला वाटतं ना पण असं सगळं, की बळच मी म्हणतो म्हणून तुम्ही हो म्हणतात? असो, मी म्हणतो म्हणून तरी निदान हो म्हणा. असं जर हो म्हणत राहाल बळजबरीने, तर एक दिवस असा येईल की तुमचं मन आतून आपोआपच म्हणेल की मला असं व्हावं वाटतंय. फक्त बळजबरीनं म्हणा. रामसुखदास स्वामीने एक उपदेश केला जगातल्या लोकांना. ते म्हणले, दर 5 मिनिटाला म्हणत राहायचं, हे मेरे नाथ मैं आपको बोलू नाही, हे भगवंता मला तुझा विसर पडू नये. एका विवेकी मनुष्यानं त्यांना जाऊन प्रश्न विचारला, महाराज जर माझ्या पोटात प्रेमच नाही, माझ्या पोटात भाव नाही, भक्ती नाही, आणि मी जर दर 5-5 मिनिटाला म्हणत राहिलो, ऐ मेरे नाथ मैं आपको भूलू नहीं, ऐ मेरे नाथ मैं आपको भूलू नहीं, तर त्याचा काय उपयोग होईल? महाराजांनी काय उत्तर दिलं माहिती आहे? वेड्या, तुझ्या पोटात भाव नसू दे, भक्ती नसू दे, प्रेम नसू दे, पण तू दर 5-5 मिनिटाला हे म्हणत राहा. जर तू 5-5 मिनिटाला म्हणत राहशील तर त्या म्हणण्यानंच परमात्मा कृपा करेल आणि तुझ्या पोटामध्ये आपोआपच तो भाव तयार होईल. आणि एक दिवशी तरी निदान त्या भावनेनं म्हणशील, ऐ मेरे नाथ मैं आपको बोलू नाही. मोठी गोष्ट आहे महाराज. मला भावली, माझ्या मनात प्रवेश करून गेली, तिनं माझ्या मनात घर केलं आणि खरोखर मन म्हणतंय भगवंताला, ऐ मेरे नाथ मैं आपको बोलू नाही. देवा मला कोणीच नकोत रे, हे जगातले लोक नकोत, हे जगातलं वैभव नको, ही संपत्ती नको, हे काही नको आहे, मला फक्त तू हवा आहेस रे. तुझ्या वाचून या जगातलं कोणीच नको आहे. या माझ्या मनातल्या भावना आहेत आणि या भावना मला माझ्या शब्दांमधून व्यक्त करता येत नाहीत. त्या भावना व्यक्त करण्याचं साधन आहे माझ्याकडे, त्याचं नाव आहे गीत. भावे गावे गीत, 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 भावे गावे गीता.
गावे गीत शुद्ध करून या चित्त. तुझं भाव आहे देव तर ह्या सुलभ हो भाव. तुकोबाराय म्हणतात तुला जर देव पाहिजे असला ना तर चित्त शुद्ध करून भावयुक्त अंतकरणात गा. परमात्मा तुला भेटेल, प्राप्त होईल. काय गरज आहे परमात्म्याला प्राप्त करून घेण्याची? कशाकरिता परमात्मा पाहिजे? काय माझं आडून पडलं? तुम्ही ऐकतात ना सर्वजण. लोक देवदेव का करत नाहीत? लोक देवाची भक्ती का करत नाहीत? लोक देवावर का प्रेम करत नाहीत? लोक देवाच्या प्राप्तीकरिता अट्टहास का करत नाहीत? त्याचं कारण सांगतो, कान उंच करून ऐका. कारण लोकांचं देवा वाचून काही आडूनच पडत नाही. नोकरी चालू आहे, पगार चालू आहे, बायको प्रेमानं बोलते, मुलं मनासारखी आहेत, मान मर्तबा आहे, सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. काय देवा वाचून आडून पडलं सांगा? झोप लागते चांगली, जेवण जातं चांगलं, काही आजार नाही, करडेला नाही, किडा. अशी अवस्था. कसं काय देव आठवेल? काय कारणानं देव आठवेल? कशाकरिता देव आठवावा? पण ऐका माझं म्हणणं, आता त्याचं उत्तर सांगतो कशाकरिता आठवावा. अहो, ज्यांच्या जीवावर तुम्हाला देव नको वाटतो ते तुमचे आहेत किती दिवस, ते तुमच्या बरोबर राहतील किती दिवस याचा विचार करा. ते काल तुमचे नव्हते आणि ते उद्या तुमचे राहणार नाहीत. आज दिसतात तोपर्यंत तुम्ही त्यांना आपलं म्हणता. आम्ही वृंदावनातून आलो प्रवास करत, मथुरेत रेल्वेत बसलो. मोकळी सीटे होती. आम्ही 2-3 माणसं होतो. एक ग्रहस्थ आग्र्यामध्ये येऊन बसला. आग्र्यात बसला आणि आग्र्यात बसल्यानंतर बऱ्याच वेळ त्यानं आमच्याबरोबर प्रवास केला. गप्पा छप्पा सगळ्या आनंदानं सगळा प्रवास झाला आणि भोपाळमध्ये उतरला. तुम्ही ऐकता सर्वजण? आमचा प्रवास त्याच्या आधी सुरू झाला आणि आमचा प्रवास त्याच्या नंतर सुद्धा सुरू राहिला. मनुष्य कुठून बसला? आग्र्यातून. आणि कुठे उतरला? भोपाळमध्ये जाऊन उतरला. आमचा प्रवास कुठून सुरू झाला? मथुरेतून. आणि प्रवास कुठपर्यंत झाला? नगरपर्यंत प्रवास झाला. आमचा प्रवास त्याच्या आधीचा आणि आमचा प्रवास त्याच्या नंतरचा, 2 गोष्टी. तसे आपण प्रवासीच आहोत आणि प्रवासात भेटलेली ही माणसं आहेत. ही आई, हा बाप, ही बायको, हे मुलं, हे घर, हे कुळ, हे गोत्र, हा सगळा परिवार, हे सगळे भाऊबंद हे या प्रवासात भेटले, या स्टॉपवर आलेले आहेत. आणि ठराविक स्टॉपवर गेल्यानंतर हे उतरतील किंवा आपण तरी होतो. प्रवास आपला पुढे चालू राहणार आहे आणि एकदा ती रेल्वे निघून गेली की मग जे लोक त्याच्यात भेटले होते पुन्हा त्यांचा संपर्क सुद्धा नाही. काही घेणं देणं नाही, ओळख पाळख ठेवायचं काही कारणच नाही. तुम्हाला वाटतं का आपला प्रवास फक्त एवढाच आहे? नाही हो. हे आई बाप, बायका, पोरं भेटण्याच्या आधीपासूनचा आपला प्रवास आहे. आणि हे आई बाप, भाऊ बहीण, बायको, मुलं हे सगळे थांबतील, त्याच्या पुढे सुद्धा आपला प्रवास चालू राहणार आहे. मग मागच्या प्रवासात आपल्या बरोबर कोण होतं? आणि हा प्रवास या लोकांच्या बरोबरचा. हे गाडीतून उतरल्यानंतर मग पुढे एकट्याला प्रवास करावा लागेल. त्यावेळेला कोण आहे आपल्या बरोबर? नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. नको 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 मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी.
मला मायाजाळात गुंतू देऊ नका. काळ जवळ आलेला आहे, ग्रासून घेण्याकरिता खाऊन टाकील महाराज हा काळ. आणि मग ज्यांना ज्यांना आपलं म्हणतात लोक फार शहाजूक असतात, फार शहाजूकपणा करतात. हो आम्ही असे, माझी बायको, माझा मुलगा, माझं घर, माझी संपत्ती, माझं नाव, माझं वैभव, माझी प्रतिष्ठा. आणि त्या नाव, वैभव, प्रतिष्ठा, बायको, मुलगा या सगळ्यांच्या जीवावर एवढा शहाजूकपणा असतो की गाफील आहे, डोळ्यावर पट्टी आहे, एक दिवशी मरायचंय. अरे यांच्या जर अडकशील तर परत जन्माला यावं लागेल. वेळा हात जोडून साधू संत विनवणी करतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला. अरे करटाळी बोला मुखी नाम. तो ऐकत नाही, त्याचा शहाजूकपणाच लावून धरतो, सोडत नाही मारत त्या संसाराला. पण ऐका माझं म्हणणं, त्यानं नाही सोडला म्हणजे सुटणार नाही का? त्यानं नाही या प्रपंचाचा छंद सोडला म्हणजे प्रपंच सुटणार नाही का? प्रपंच सोडायला फार जास्त लागत नाही महाराज, एक गुचकी फार झाली खलास. 2-3 तासात तर जाळून येतात त्याला, एका गुचकीत कार्यक्रम. एक गुचकी आली की बास, बायको सुटली, मुलगा सुटला, काहीच लागत नाही. बाबाचं प्रवचन कथा लांब 7 दिवस लागतात कशाला सोडायला, एका गुचकीत सुटतं महाराज सगळं. मी खरं बोलतोय, मी खरं बोलतोय. माझं म्हणणं ऐका, ती गुचकी त्यांनी थांबविल तुम्हाला तिथेच, त्याच जागेवर पूर्णविराम प्राप्त होईल. मग कोण आहे तुमच्या बरोबर? पुढे पुढे चालायचंय, अजून प्रवास बंद नाही, गाडी चालतेच आहे. हे प्रवासी फक्त थांबले, उतरले, तुमचा पुढचा प्रवास आहे ना. मग त्यावेळेला कोण तुमच्या बरोबर? जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर आहे, एक न एक दिवस सोडावं लागेल, भाड्याचं घर आहे. मौत जब तुझको आवाज देगी, मृत्यू आल्याबरोबर सोडून द्यावं लागेल, एका गुचकीत सोडावं लागेल. आधी आम्ही म्हणतो सोडा हवा आनंदानं, फार आनंदानं, समाधानानं. हे सगळं सोडण्याची क्षमता पोटात असली पाहिजे. कोण आणून देईल ही क्षमता? ही क्षमता आणून देण्याचं काम करेल ही कथा. फक्त ऐका, फक्त तू मला तू सांग ना, अजून कशातलंच काही सांगत नाही, आणि फक्त ऐका म्हणतोस. मी पाया भरतोय. काल एक क्लिप पाहिली मी व्हॉट्सॲपवर, एक इमारत धडधड परत करत खाली पडली. हो का बरं? खाली पायाच नव्हता. तुकोबाराने प्रमाण दिलं ते पाहून. ते म्हणतात की पायाविना भिंत तातडीची, जेथे पहावे तेथे देखीचा पर्वत, पायाविना भिंत तातडीची. निस्ती कथा, कथा ऐकायला गेलो कथा. पण काय कथा ऐकणार आहात तुम्ही? हा पाया भरतोय, हे तुम्हाला पुढे ऐकायचं आहे. आधीच मी सांगितलं प्रस्तावनेचा दिवस आहे, तुम्हाला ऐकायचं आहे. महत्वाचा मुद्दा सांगतोय. आणि हे जर त्याने रुचत पचत नसेल तर मग मात्र शहाजूकपणा आडवा येतो. तो ऐकू देत नाही. तो म्हणतो हे काहीतरीच उगाच आपलं. मरतील सगळी लोक मरतील, हे जिंदगी किराए का घर आहे. आणि मौत जब तुझको आवाज देगी, हे माझ्याकरिता नाही, मी सोडून सगळ्यांकरता. मरणार सगळेच आहेत, मी सोडून. कधीच आपल्या अंगावर घेत नाही महाराज. बस मरतील. बाबा बरोबर सांगत होते, एकदम तंतोतंत रास्त आहे बाबाचं म्हणणं. पण
माझ्याकरता नव्हतं, मरतील लोक, लोकांकरता होतं. लोक काय बेटा, तू काळ कोणाला सोडत नाही, जावं लागतंय. तुम्हाला पटतंय ना माझं म्हणणं, का गेअर चेंज करू मी, वेगळं सांगू का काही कथेतलं लगेच पुढचं सगळं सांगू ना? हे असं तुम्हाला पटतंय ना? आनंद नाही, चला पुढे. म्हणून ही कथा अशाच पद्धतीने भगवंतापर्यंत सहज घेऊन जाणारी आहे. त्याच्यामध्ये उपदेश प्राप्त करून घ्यायचा आहे. घटना, त्याच्यातून त्यागणी महाराज स्तुती, त्याच्यातून गीत, आणि त्या गीतांच्या पुढे जाऊन उपदेश. या सगळ्या घटनांमधून काय घ्यायचंय आपल्या जीवनात? उपदेश. ती सगळी स्तुती बारकाईनं बघा, त्या स्तुतीतून आपल्या जीवनात काय उतरवायचंय? उपदेश. नमस्ते पुरुषम त्वाद्यम, कुंतीनं स्तुती केली. ईश्वरम अलक्षम सर्वभूतानाम अंतर्बहिर्वस्थितम. ईश्वराला, श्रीकृष्ण परमात्म्याला त्यांनी बोलते आहे, आणि बोलताना त्याचं मूळ स्वरूप सांगते. स्तुतीतून तिनं परमात्म्याचं स्वरूप सांगितलंय. नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानाम अंतर्बहिर्वस्थितम. स्तुतीतून ज्ञान आहे. काय घ्यायचंय? उपदेश. तिनं उपदेशच केला एक प्रकारचा. घटनांमधून, स्तुतीमधून, त्या गीतांमधून आपल्या जीवनामध्ये उपदेश आपण धारण करायचा. उपदेशात्मक कथा अशी असणारी कथा. या कथेला म्हणतात श्रीमद भागवत कथा. ही दर्पणासारखंच काम करते. स्वदर्शन, मी काय आहे. ही कथा म्हणजे आरसाच आहे. या कथेत आपलं तोंड पाहायचं, आपण काय आहोत आपोआप कळतं. कथा जाणीवच करून देते, मी असा आहे. अरे हे तर असं जीवन जगलं पाहिजे, मी तर असं जगतोय. लगेच कथा उलगडाच करते. दूध का दूध, पाणी का पाणी. स्वदर्शन अशी असणारी कथा. काय शिकवते कथा? कथा शिकवते मरावं कसं. किती लोकांना मरायचं नाही हे सांगा बरं. माझा प्रश्न कळाला ना? नाही तर त्यालाही लोक हात वर करतात. मरायचं सगळ्यांनाच आहे, पण कोणी ठरवलंय का कसं मरायचंय? मरण कसं असावं काय कोणी ठरवित नाही. लोक सगळे प्लॅन करतात, फक्त मरण्याचं नाही. आता ह्या शब्दांना आत्महत्येकडे नेऊ नका, नाही तर तो पण प्लॅनच आहे. तसला नाही म्हणत नाही. एक दिवशी मरायचंच आहे आपल्याला, पण ते मरताना आपली काय स्थिती असावी, आपण कोणत्या अवस्थेत असावं, आपल्या मनाची काय स्थिती असावी, कसं मरावं. आनंदानं डोळे झाकता यावेत, सुखानं समाधानानं डोळे झाकता यावेत. कोणत्याही क्षणी शिकलं पाहिजे. शिकण्याची गोष्ट आहे. कोण शिकविल? काय शिकवते कथा? मरावं कसं शिकवते कथा. आपल्या धर्मशास्त्रामध्ये 2 प्रसिद्ध ग्रंथ आहेत. एक आहे श्रीमद भगवत गीता आणि दुसरे श्रीमद भागवत कथा. लोकांना हे समजत नाही. भागवताला गीता, गीतेला भागवत. 2 ग्रंथ 2 गोष्टी शिकवतात. श्रीमद दर्शनासाठी बाबांच्या कोणीही स्टेजकडे यायचं नाही, कृपया. प्रसाद गेटमध्ये आहे, तिथे जाऊन प्रसाद घ्यायचा आणि जायचं. पुरावे आहेत आमच्याकडे. लोक तोंडानंच सांगतात महाराज बदल झाला हो, आपापच बदल झाला, कथा ऐकून बदल झाला. सहज का कथा उतरली म्हणून पोटात, चित्तात धरून ठेवली म्हणून. मूळ कथा ऐकली, चित्तात धारण केली आणि त्या पद्धतीने वागायला सुरुवात केली, बस जीवन बदललं. मंगलमय जीवन त्याकडे होऊन जातं. एवढं सामर्थ्य कथेच आहे. म्हणून घटना, त्या घटनांना सामान्य समजू नये. मन निर्मळ करायचं असेल तर घटना पाहाव्या आणि त्या घटनांचा संबंध आपल्या जीवनाशी त्यांनी जोडून आपण आपलं जीवन बदलावं. एक मन आहे ग्राम्य मन, पुढच्याला ठेस लागले की मागचा शहाणा होतो. बरोबर आहे ना? म्हणून आधीच्या लोकांच्या घटना जर ऐकल्या, त्यांच्या जीवनातले प्रसंग पाहिले तर तेच प्रसंग आपल्या जीवनात आहेत. म्हणतात राजा परीक्षितीला 7 दिवसात मरायचं होतं. आपल्याला 7च दिवस आहेत. 8व्या दिवसाची तरतूद अजून आपल्याकरिता नाही. प्लुटो वार, नेपच्यून वार असं काही नाही अजून. सोमवार मंगळवारच आहेत. तेवढ्याच दिवसात मरायचं. म्हणजे राजाला 7 दिवसात मरायचं होतं, आपल्याला त्याच दिवसांमध्ये मरायचं आहे.
आपण फक्त ती घटना ऐकतो आणि त्या घटनेलाच धरून राहतो. राजा परीक्षित होता, त्याचं असं झालं, त्यानं तसं केलं आणि झालं ना, आपण सगळ्यांना सांगतो त्याच्यातून पुण्य प्राप्त झालं. ऐकून पुण्य काय करतो, तुझं काय ते बघ ना, त्याच्यातून तुझं नेमकं काय होणार आहे याचा विचार कर ना. खरंच राजानं काय केलं माहिती आहे? राजानं ज्या दिवशी कळालं 7 दिवसात मारायचं, त्याच दिवशी सगळं सोडून दिलं, त्याच क्षणाला सगळं सोडलं आणि भगवंताची शरणागती केली. म्हणून राजाची कथा उगीच ऐकायची नाही, त्यातून हे शिकायचंय की ज्या दिवशी आपल्याला विवेक प्राप्त होईल त्या दिवशी मनातून लगेच मोकळं व्हावं. माऊली म्हणतात, झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग, ज्या पावसी अव्यंगानेच धाम माझे. तुला कळालंय ना, आता झडझडून वेगळा हो, माझ्या भक्तीला लाग. हे कळण्याकरिता ती घटना ऐकायची. उगीच राजाची घटना ऐकली तिलाच पाणी लावीत बसलं, उगीच राजाची घटना ऐकली तिलाच एवढं त्यांनी फोकसमध्ये आणलं की सगळ्यांना, हो राजा परीक्षित होता, त्याच्याकडून अपराध झाला आणि 7 दिवसात त्याला मरायचं होतं, पण आपण त्यातून घेतलं काय? फक्त कथाच घेतली. फक्त कथा घ्यायची नाही, कथेतला भाव घ्यायचा आहे, तो आपल्या जीवनाशी जोडायचा आहे आणि मग आपलं जीवन जगायचंय. फार चांगलं जीवन होईल महाराज. मोठी गोष्ट सांगतोय मी तुमच्या समोर. काय माहिती तुम्ही किती ग्रहण करता, पण निश्चित ही तुमच्या फायद्याची आहे महाराज, गरजेची आहे. 1 सेकंदही तुमचा विनाकारण घेणार नाही, 1 सेकंद सुद्धा घेणार नाही. विवेकाने बोलतोय तुमच्या समोर, विचारपूर्वक जबाबदारीनं बोलतोय. मला मुद्द्यावर जायचं ना आता, म्हणून तर हे जर नाही मी सांगत तर मग कशाला तुम्ही कथा ऐकायला जातात हेच तुम्हाला कळणार नाही. का मला कथा ऐकायची ही त्याच्या मागची कारण आहेत. कारण ही कथा म्हणजे भाकड कथा नाही, ही कथा म्हणजे रड कथा नाही, ही कथा म्हणजे संसार कथा नाही, ही कथा म्हणजे प्रपंचाची कथा नाही, ही कथा म्हणजे चराट कथा नाही. ही कथा भगवंताची मोक्षाची असणारी कथा, मोक्ष कथा, दिव्य कथा आहे. त्या कथेत आपण पदार्पण करण्याकरिता निघालो. घटना पाहायच्या. 4 प्रकारानं कथेला पाहता येतं. नंबर 1, ही कथा घटनात्मक आहे. नंबर 2, ही कथा त्या स्तुत्यात्मक आहे. नंबर 3, ही कथा गीतात्मक आहे. आणि नंबर 4, ही कथा उपदेशात्मक आहे. 4 गोष्टी आहेत. पहिला मुद्दा सांगितला घटना, याच्यात बऱ्याच घटना पाहायला मिळतील. नंबर 2, स्तुती. ज्या देवापर्यंत आपल्याला जायचंय, ज्या देवाला आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय, त्याचा स्वभावही कळायला पाहिजे. तो परमात्मा स्तुतीप्रिय आहे, त्याला स्तुती केलेली आवडते. कशी स्तुती करणार? आपल्याकडे कुठं शब्दांचा संचय आहे, आपल्याला गायगानं कुठं स्तुती करता येते? आपल्याला माणसाची स्तुती करता येते. वाह छान, तुम्ही अशा आहात ना, तुम्ही तशा आहात ना. माणसाची स्तुती करणं म्हणजे ब्रह्महत्येचं पातक करणं. तुकोबराय म्हणतात ना, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, आणि वाचून येते का पांडुरंगा. पांडुरंगा वाचून दुसऱ्याची स्तुती करणं म्हणजे ब्रह्महत्याच करणं आहे. म्हणजे जेवढी माणसं त्यांनी तोंडानं माणसाची स्तुती करतात ते ब्रह्महत्येचं पातक करतात. पक्का लक्षात ठेवा. आम्हा ब्रह्महत्या, आम्हा म्हणजे कोणाला? आम्ही हरिदासही म्हणून घेतो, आम्ही हरिभक्तीपरायणही म्हणून घेतो. हरीचे जर तुम्ही दास आहात तर हरीचंच गुणानुवाद गायले पाहिजे, दुसऱ्याचे कशाकरिता गावेत? मग जो स्वतः हरिभक्तीपरायण आणि साऱ्या दुनियेची गुणानुवाद गातो त्याचा परमार्थ व्याभिचारी नाही का? त्यानं कोणाची पण स्तुती करावी का? मग स्तुतीच जर करायची असेल, कीर्ती ते वर्णावी एका विठ्ठलाची, स्तुती मानवाची करू नये, प्रमाण आहे. कीर्तीच जर तुला वर्णन करून सांगायची असेल तर विठ्ठलाची सांग ना बेटा. स्तुती मानवाची करू नये, मानवाची स्तुती करायची नाही. तुकोबराय एवढे श्रेष्ठ आहेत महाराज, पण देवाकडे विनंती करतात, मागणी मागतात. ते म्हणतात, नरस्तुती आणि कथेचा विकरा हे नको दातारा घडू देऊ. नरस्तुती, माणसाची स्तुती नाही, आणि कथेची विक्री नाही. या 2 गोष्टी माझ्या हाताने घडून देऊ नकोस देवा. कोण्या माणसाची स्तुती माझ्या हाताने घडू देऊ नकोस. आणि कथा माय आहे, आई आहे, ही आई विकण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नकोस. ही आई त्यांनी मला फार प्रिय आहे, परम पावन करणारी आहे, तिची विक्री होता कामा नये. कथा विकणं म्हणजे आई विकणं आहे. कथेचं मोल घेणं म्हणजे आईचं मोल घेणं आहे. महत्वाचा मुद्दा आहे. माते परीस श्रेष्ठ कथा मोल घेता न लाजे. माते परीस श्रेष्ठ कथा, ही कथा आईपेक्षा श्रेष्ठ आहे.
तिचं मोल कसं घ्यावं आणि माणसाची स्तुती करू नये. नियम आहेत महाराज, नियमावलीच आहे खरी परमार्थाची. ओरिजिनल परमार्थ करणाऱ्या माणसाकरता हे नियम आहे. आता ज्याला फक्त दाखवायचंच आहे त्याला कशाचे नियम, त्याचं फक्त दाखवायचंच आहे. ज्याला ओरिजिनल परमार्थ करायचं त्याच्याकरता हे आहे. म्हणून स्तुतीच करायची असेल तर माणसाची नाही, स्तुती जर करायची असेल तर परमात्म्याची. पण शब्द संचय कमी आहे, कशी स्तुती करू, कोणत्या माध्यमातून करू, कोणत्या शब्दातून करू, कशी करू, मला करता येत नाही. असाच जर प्रश्न असेल कशी स्तुती करू, तर या भागवत तुमचं स्वागत करत आहे. या भागवतात फार स्तुती आहेत महाराज. या भागवतात कुंतीने केलेली स्तुती, भीष्माचार्यांनी केलेली स्तुती, ध्रुवानं केलेली स्तुती, प्रल्हादाने केलेली स्तुती, वेदानं केलेली स्तुती, गजेंद्राने केलेली स्तुती, कितीतरी लोकांनी स्तुती केली. कोणाची? भगवंताची स्तुती. म्हणून भगवंताची स्तुती कशी करावी हे भागवत शिकवतो. म्हणजे भागवत कसं आहे? स्तुत्यात्मक. पहिला मुद्दा झाला घटनात्मक, दुसरा मुद्दा झाला स्तुत्यात्मक, तिसरा मुद्दा गीतात्मक. या भागवतात गीता आहेत महाराज, फार गोड आहेत गीता. गोपिकांनी गायलेली 5 गीता आहेत या भागवतात, दशमस्कंधात आहेत. वेणुगीता आहे, प्रणय गीता आहे, गोपी गीता आहे, भ्रमर गीता आहे, युगल गीता आहे, 5 गीता आहे. भिक्षु गीता आहे 11व्या स्कंदामध्ये, अनेक गीता, उद्धव गीता आहे. हे अनेक गीता आहेत. हे गीत कशा करतायत? आपल्या अंतकरणातल्या भावना व्यक्त करण्याकरिता आहेत. आपल्या पोटात भावना आहेत ना मार. काही असे सज्जन महात्मे आहेत की ज्यांच्या मनामध्ये भगवंताला भेटावं सारखं वाटतंय. असं वाटतं देवानं माझ्या समोर यावं, माझ्या समोर उभं राहावं, तो असा सुंदर दिसावा, मी त्याच्याकडे पाहतच राहावं, कडकडून भगवंताला आलिंगन द्यावं, त्याच्या चरणावर मस्तक ठेवावं, त्या भगवंतानं माझ्या मस्तकावरून हात फिरवावा, मला हृदयाला लावून त्याने म्हणावं, भक्ता चिंता करू नकोस, मी सदैव तुझ्या जवळच आहे. हे सारखं त्या भक्ताच्या अंतकरणात तयार होत असतं. मला त्याला असं वाटतं असं देवाला म्हणावं, पण त्याला ते म्हणता येत नाही. त्याच्या त्या भावना त्याला दाबून टाकाव्या लागतात. मग काय करावं अशा वेळेला? त्यानं त्या भावना व्यक्त करण्याचं साधन शोधावं. आणि त्या भावना व्यक्त करण्याचं साधन आहे गीत. गीतांमधून त्या भावना व्यक्त होतात. या भागवतात गीता आहेत, त्या गीतांमध्ये शब्द आहेत आणि त्या शब्दांमध्ये तुमच्या भावना दडलेल्या आहेत. तुम्हाला प्रश्न विचारू, तुम्ही ऐकतात ना सर्वजण? मला सांगा, तुम्हाला सर्वांना वाटतं ना देव भेटावं म्हणून? हो, वाटतं की नाही वाटतं? वाटतं ना तुम्हाला देव भेटावं म्हणून? कसा असावा? फार सुंदर असावा, सावळा सुकुमार असावा, त्यानं पिवळा पितांबर धारण करावा, त्याच्या मस्तकावर मोर मुकुट असावा, त्याच्या कानात मकराकार कुंडले असावेत, त्याची सरळ नासिका असावी, त्याचे डोळे कमला समान आनंददायक असावेत, त्याच्या मस्तकावर कुरळे केस असावेत, त्यानं मलयागिरी चंदन कपाळाला लावलेला असावा, त्याच्यावर केशराची उटी दिलेली असावी, सुगंध सर्वत्र दरवळत असावा, आणि तो भगवान माझ्या डोळ्यासमोर यावा. तुम्हाला वाटतं ना पण असं सगळं, की बळच मी म्हणतो म्हणून तुम्ही हो म्हणतात? असो, मी म्हणतो म्हणून तरी निदान हो म्हणा. असं जर हो म्हणत राहाल बळजबरीने, तर एक दिवस असा येईल की तुमचं मन आतून आपोआपच म्हणेल की मला असं व्हावं वाटतंय. फक्त बळजबरीनं म्हणा. रामसुखदास स्वामींनी एक उपदेश केला जगातल्या लोकांना. ते म्हणले, दर 5 मिनिटाला म्हणत राहायचं, हे मेरे नाथ मैं आपको बोलू नाही, हे भगवंता मला तुझा विसर पडू नये. एका विवेकी मनुष्यानं त्यांना जाऊन प्रश्न विचारला, महाराज जर माझ्या पोटात प्रेमच नाही, माझ्या पोटात भाव नाही, भक्ती नाही, आणि मी जर दर 5-5 मिनिटाला म्हणत राहिलो, ऐ मेरे नाथ मैं आपको भूलू नहीं, ऐ मेरे नाथ मैं आपको भूलू नहीं, तर त्याचा काय उपयोग होईल? महाराजांनी काय उत्तर दिलं माहिती आहे? वेड्या, तुझ्या पोटात भाव नसू दे, भक्ती नसू दे, प्रेम नसू दे, पण तू दर 5-5 मिनिटाला हे म्हणत राहा. जर तू 5-5 मिनिटाला म्हणत राहशील तर त्या म्हणण्यानंच परमात्मा कृपा करेल आणि तुझ्या पोटामध्ये आपोआपच तो भाव तयार होईल. आणि एक दिवशी तरी निदान त्या भावनेनं म्हणशील, ऐ मेरे नाथ मैं आपको बोलू नाही. मोठी गोष्ट आहे महाराज. मला भावली, माझ्या मनात प्रवेश करून गेली, तिनं माझ्या मनात घर केलं आणि खरोखर मन म्हणतंय भगवंताला, ऐ मेरे नाथ मैं आपको बोलू नाही. देवा मला कोणीच नकोत रे, हे जगातले लोक नकोत, हे जगातलं वैभव नको, हे संपत्ती नको, हे काही नको आहे, मला फक्त तू हवा आहेस रे. तुझ्या वाचून या जगातलं कोणीच नको आहे. या माझ्या मनातल्या भावना आहेत,
आणि या भावना मला माझ्या शब्दांमधून व्यक्त करता येत नाहीत. त्या भावना व्यक्त करण्याचं साधन आहे माझ्याकडे, त्याचं नाव आहे गीत. धावे गावे गीत, 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 भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत. शुद्ध करो नियाचित, शुद्ध करो नियाचित, तुझ्या भावा आहे देव, 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 तुझा भावा आहे देव, तुझा भावा आहे देव, तुझा भावा भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त, तुझं भाव आहे देव, तर ह्या सुलभ हो भाव. तुकोबाराय म्हणतात, तुला जर देव पाहिजे असला ना तर चित्त शुद्ध करून भावयुक्त अंतकरणात गा, परमात्मा तुला भेटेल, प्राप्त होईल. काय गरज आहे परमात्म्याला प्राप्त करून घेण्याची? कशाकरिता परमात्मा पाहिजे? काय माझं आडून पडलं? तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लोक देवदेव का करत नाहीत? लोक देवाची भक्ती का करत नाहीत? लोक देवावर का प्रेम करत नाहीत? लोक देवाच्या प्राप्तीकरिता अट्टहास का करत नाहीत? त्याचं कारण सांगतो, कान उंच करून ऐका. कारण लोकांचं देवा वाचून काही आडूनच पडत नाही. नोकरी चालू आहे, पगार चालू आहे, बायको प्रेमानं बोलते, मुलं मनासारखी आहेत, मान मर्तबा आहे, सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. काय देवा वाचून आडून पडलं सांगा? झोप लागते चांगली, जेवण जातं चांगलं, काही आजार नाही, करडीला नाही, किडा, अशी अवस्था. कसं काय देव आठवेल? काय कारणानं देव आठवेल? कशाकरिता देव आठवावा? पण ऐका माझं म्हणणं, आता त्याचं उत्तर सांगतो कशाकरिता आठवावा. अहो, ज्यांच्या जीवावर तुम्हाला देव नको वाटतो ते तुमचे आहेत किती दिवस, ते तुमच्या बरोबर राहतील किती दिवस, याचा विचार करा. ते काल तुमचे नव्हते आणि ते उद्या तुमचे राहणार नाहीत. आज दिसतात तोपर्यंत तुम्ही त्यांना आपलं म्हणता. आम्ही वृंदावनातून आलो प्रवास करत, मथुरेत रेल्वेत बसलो. मोकळी सीटे होती, आम्ही 2-3 माणसं होतो. एक गृहस्थ आग्र्यामध्ये येऊन बसला. आग्र्यात बसला आणि आग्र्यात बसल्यानंतर बऱ्याच वेळ त्यानं आमच्याबरोबर प्रवास केला, गप्पा छप्पा सगळ्या आनंदानं सगळा प्रवास झाला आणि भोपाळमध्ये उतरला. तुम्ही ऐकता सर्वजण, आमचा प्रवास त्याच्या आधी सुरू झाला आणि आमचा प्रवास त्याच्या नंतर सुद्धा सुरू राहिला. मनुष्य कुठून बसला? आग्र्यातून. आणि कुठे उतरला? भोपाळमध्ये जाऊन उतरला. आमचा प्रवास कुठून सुरू झाला? मथुरेतून. आणि प्रवास कुठपर्यंत झाला? नगरपर्यंत प्रवास झाला. आमचा प्रवास त्याच्या आधीचा आणि आमचा प्रवास त्याच्या नंतरचा, 2 गोष्टी. तसे आपण प्रवासीच आहोत आणि प्रवासात भेटलेली ही माणसं आहेत. ही आई, हा बाप, ही बायको, हे मुलं, हे घर, हे कुळ, हे गोत्र, हा सगळा परिवार, हे सगळे भाऊबंद हे या प्रवासात भेटले, या स्टॉपवर आलेले आहेत. आणि ठराविक स्टॉपवर गेल्यानंतर हे उतरतील किंवा आपण तरी उतरू. प्रवास आपला पुढे चालू राहणार आहे. आणि एकदा ती रेल्वे निघून गेली की मग जे लोक त्याच्यात भेटले होते पुन्हा त्यांचा संपर्क सुद्धा नाही. काही घेणं देणं नाही, ओळख पाळख ठेवायचं काही कारणच नाही.
तुम्हाला वाटतं का आपला प्रवास फक्त एवढाच आहे? नाही हो. हे आई बाप बायका पोरं भेटण्याच्या आधीपासूनचा आपला प्रवास आहे. आणि हे आई बाप भाऊ बहीण बायको मुलं हे सगळे थांबतील, त्याच्या पुढे सुद्धा आपला प्रवास चालू राहणार आहे. मग मागच्या प्रवासात आपल्या बरोबर कोण होतं? आणि हा प्रवास या लोकांच्या बरोबरचा. हे गाडीतून उतरल्यानंतर मग पुढे एकट्याला प्रवास करावा लागेल. त्यावेळेला कोण आहे आपल्या बरोबर? नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया. काळ आला जवळी ग्रासावया. ग्रासावया. नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. हो नको नको मना गुंतू माया माया जाळी. हो नको मना गुंतू माया जाळी. सावधान. मनाला मायाजाळात गुंतू देऊ नका. काळ जवळ आलेला आहे ग्रासून घेण्याकरिता. खाऊन टाकील महाराज हा काळ. आणि मग ज्यांना ज्यांना आपलं म्हणतात लोक फार शहाजूक असतात, फार शहाजूकपणा करतात. हो आम्ही असे, माझी बायको, माझा मुलगा, माझं घर, माझी संपत्ती, माझं नाव, माझं वैभव, माझी प्रतिष्ठा. आणि त्या नाव, वैभव, प्रतिष्ठा, बायको, मुलगा या सगळ्यांच्या जीवावर एवढा शहाजूकपणा असतो की गाफील आहे, डोळ्यावर पट्टी आहे, एक दिवशी मरायचंय. अरे यांच्यात जर अडकशील तर परत जन्माला यावं लागेल. वेळा हात जोडून साधू संत विनवणी करतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला. अरे करटाळे बोला मुखी नाम. तो ऐकत नाही, त्याचा शहाजूकपणाच लावून धरतो. सोडत नाही मारत त्या संसाराला. पण ऐका माझं म्हणणं, त्यानं नाही सोडला म्हणजे सुटणार नाही का? त्यानं नाही या प्रपंचाचा छंद सोडला म्हणजे प्रपंच सुटणार नाही का? प्रपंच सोडायला फार जास्त लागत नाही महाराज. एक गुचकी फार झाली खलास. 2-3 तासात तर जाळून येतात त्याला. एका गुचकीत कार्यक्रम. एक गुचकी आले की बस, बायको सुटली, मुलगा सुटला, काहीच लागत नाही. बाबाचं प्रवचन आणि कथा लांब 7 दिवस लागतात कशाला सोडायला. एका गुचकीत सुटतं महाराज सगळं. मी खरं बोलतोय, मी खरं बोलतोय. माझं म्हणणं ऐका. ती गुचकी त्यांनी थांबील तुम्हाला तिथेच, त्याच जागेवर पूर्णविराम प्राप्त होईल. मग कोण आहे तुमच्या बरोबर? पुढे चालाय, पुढे चालायचंय. अजून प्रवास बंद नाही, गाडी चालतेच आहे. हे प्रवासी फक्त थांबले, उतरले. तुमचा पुढचा प्रवास आहे ना, मग त्यावेळेला कोण तुमच्या बरोबर? जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना
बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी किराए का घर आहे, एक ना एक दिवस सोडावं लागेल, भाड्याचं घर आहे. मौत जब तुझको आवाज देगी, मृत्यू आल्याबरोबर सोडून द्यावं लागेल, एका गुचकीत सोडावं लागेल. आधी आम्ही म्हणतो सोडावं आनंदानं, फार आनंदानं, समाधानानं. हे सगळं सोडण्याची क्षमता पोटात असली पाहिजे. कोण आणून देईल ही क्षमता? ही क्षमता आणून देण्याचं काम करेल ही कथा. फक्त ऐका, फक्त तू सांग ना, अजून कशातलंच काही सांगत नाही आणि फक्त ऐका म्हणतोस. मी पाया भरतोय. काल एक क्लिप पाहिली मी व्हॉट्सअपवर, एक इमारत धडधड परत करत खाली पडली. हो का बरं? खाली पायाच नव्हता. तुकोबाराने प्रमाण दिलं ते पाहून. ते म्हणतात की पायाविना भिंत तातडीची, जेथे पहावे तेथे देखीचा पर्वत, पायाविना भिंत तातडीची. निस्ती कथा, कथा ऐकायला गेलो कथा. पण काय कथा ऐकणार आहात तुम्ही? हा पाया भरतोय, हे तुम्हाला पुढे ऐकायचं आहे. आधीच मी सांगितलं प्रस्तावनेचा दिवस आहे, तुम्हाला ऐकायचं आहे. महत्वाचा मुद्दा सांगतोय. आणि हे जर त्यांनी रुचत पचत नसेल तर मग मात्र शहाजूकपणा आडवा येतो. तो ऐकू देत नाही. तो म्हणतो हे काहीतरीच उगाच आपलं. मरतील सगळे लोक मरतील, हे जिंदगी किराए का घर आहे. आणि मौत जब तुझको आवाज देगी, हे माझ्याकरता नाही, मी सोडून सगळ्यांकरता. मरणार सगळेच आहेत, मी सोडून. कधीच आपल्या अंगावर घेत नाही महाराज. बस मरतील. बाबा बरोबर सांगत होते, एकदम तंतोतंत रास्त आहे बाबाचं म्हणणं. पण माझ्याकरता नव्हतं. मरतील लोक, लोकांकरता होतं. लोक काय बेटा, तू काळ कोणाला सोडत नाही, जावं लागतंय. तुम्हाला पटतंय ना माझं म्हणणं? का गेअर चेंज करू मी? वेगळं सांगू का काही कथेतलं लगेच पुढचं सगळं सांगू ना? हे असं तुम्हाला पटतंय ना? आनंद आहे. चला पुढे. म्हणून ही कथा अशाच पद्धतीने भगवंतापर्यंत सहज घेऊन जाणार आहे. त्याच्यामध्ये उपदेश प्राप्त करून घ्यायचा आहे. घटना, त्याच्यातून त्यागणी महाराज स्तुती, त्याच्यातून गीत, आणि त्या गीतांच्या पुढे जाऊन उपदेश. या सगळ्या घटनांमधून काय घ्यायचंय आपल्या जीवनात? उपदेश. ती सगळी स्तुती बारकाईनं बघा, त्या स्तुतीतून आपल्या जीवनात काय उतरवायचंय? उपदेश. नमस्ते पुरुषम त्वाद्यम, कुंतीनं स्तुती केली. ईश्वरम अलक्षम सर्वभूतानाम अंतर्बहिर्वस्थितम. ईश्वराला, श्रीकृष्ण परमात्म्याला त्यांनी बोलते आणि बोलताना त्याचं मूळ स्वरूप सांगते. स्तुतीतून तिनं परमात्म्याचं स्वरूप सांगितलंय. नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानाम अंतर्बहिर्वस्थितम. स्तुतीतून ज्ञान आहे. काय घ्यायचंय? उपदेश. तिने उपदेशच केला एक प्रकारचा. घटनांमधून, स्तुतीमधून, त्या गीतांमधून आपल्या जीवनामध्ये उपदेश आपण धारण करायचा. उपदेशात्मक कथा अशी असणारी कथा. या कथेला म्हणतात श्रीमद भागवत कथा. ही दर्पणासारखंच काम करते. स्वदर्शन, मी काय आहे. ही कथा म्हणजे आरसाच आहे. या कथेत आपलं तोंड पाहायचं, आपण काय आहोत आपाप कळतं. कथा जाणीवच करून देते, मी असं आहे. अरे हे तर असं जीवन जगलं पाहिजे, मी तर असं जगतोय. लगेच कथा उलगडाच करते. दूध का दूध, पाणी का पाणी. स्वदर्शन अशी असणारी कथा. काय शिकवते कथा? कथा शिकवते मरावं कसं. किती लोकांना मरायचं नाही हे सांगा बरं. माझा प्रश्न कळाला ना? नाही तर त्यालाही लोक हात वर करतात. मरायचं सगळ्यांनाच आहे, पण कोणी ठरवलंय का कसं मरायचंय? मरण कसं असावं काय कोणी ठरवित नाही. लोक सगळे प्लॅन करतात, फक्त मरण्याचं नाही. आता ह्या शब्दांना आत्महत्येकडे नेऊ नका, नाही तर तो पण प्लॅनच आहे. तसला नाही म्हणत नाही. एक दिवशी मरायचंच आहे आपल्याला, पण ते मरताना आपली काय स्थिती असावी, आपण कोणत्या अवस्थेत असावं, आपल्या मनाची काय स्थिती असावी, कसं मरावं. आनंदानं डोळे झाकता यावेत, सुखानं समाधानानं डोळे झाकता यावेत. कोणत्याही क्षणी शिकलं पाहिजे. शिकण्याची गोष्ट आहे. कोण शिकवेल? काय शिकवते कथा? मरावं कसं शिकवते कथा. आपल्या धर्मशास्त्रामध्ये 2 प्रसिद्ध ग्रंथ आहेत. एक आहे श्रीमद भगवत गीता आणि दुसरं आहे श्रीमद भागवत कथा.
लोकांना हे समजत नाही. भागवताला गीता, गीतेला भागवत, दोन ग्रंथ दोन गोष्टी शिकवतात. श्रीमद भगवत गीता जगावं कसं हे शिकवते आणि श्रीमद भागवत कथा मरावं कसं हे शिकवते. आणि दोन्ही गोष्टी आपल्याशी निगडीत आहेत. कारण जोपर्यंत आपल्याला आयुष्य आहे तोपर्यंत आपल्याला जगायचं आहे, अपरिहार्य आहे, गरजेचं आहे, जगावंच लागणार आहे. आणि आयुष्य संपल्यानंतर आपल्याला मरायचंय, ते पण अपरिहार्य आहे, मरावंच लागणार आहे. जगणंही आपल्याला महत्वाचंच आहे आणि मरावं पण आपल्याला लागणारच आहे. मग दोन्ही गोष्टी शिकल्या पाहिजेत. जगावं कसं शिकायचं असेल तर गीता बघा आणि मरावं कसं शिकायचं असेल तर भागवत बघा. मग गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुकोबारांनी दोनच ग्रंथांची नावं घेतली, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. पण भागवत हे मरावं कसं शिकवणार आहे. कधीतरी मुद्द्यावर या आणि स्वतः करता विचार करा, स्वतःचा विचार करा, नाहीतर पोरके व्हाल एक दिवशी. माझं म्हणणं आहे का, गाडी निघून जायची आहे, बरोबरचे सगळे उतरून गेले, एकट्याला राहावं लागेल ना, पोरकं व्हावं लागेल ना. त्या पोरकेपणाचा अनुभव जर यावाच असं वाटत नसेल तर मग काय केलं पाहिजे माहिती आहे, एक जोडीदार शोधला पाहिजे की जो कायमस्वरूपी आपल्या बरोबर राहील. आणि तो कायमस्वरूपी आपल्या बरोबर राहणारा जोडीदार जर कोण असेल तर परमात्मा आहे महाराज. तो कालही आपल्या बरोबर होता, तो आजही आपल्या बरोबर आहे आणि तो उद्या पण आपल्या बरोबर राहणारच आहे. आपण विसरलो महाराज त्याला, त्याचे उपकार विसरलो. माझा आणि माझ्या देवाचा स्वभाव सारखाच आहे, विसराळू. हा, तो पण विसरतो, मी पण विसरतो. मग तो काय विसरतो, तो माझ्या चुका, माझे अपराध सगळं विसरून जातो, तरी परत परत मला जवळ करतो. मी पण फार विसराळू आहे. मी काय विसरतो, त्यानं केलेले उपकार, त्यानं मला दिलेलं प्रेम, हे सगळं मी विसरून जातो. का तर माझी बायको मला चांगलं म्हणते, छान छान बोलू लागली की मी देव विसरून जातो. मला वाटतं बस हेच माझे आहे. माझा मुलगा माझ्याशी चांगलं बोलतो, माझे सगळे नातेसंबंधी माझ्यावर प्रेमाने बोलायला लागले की मला वाटतं बस हेच चांगले आहेत. वेड्या, अरे हे तर चांगले आहेतच, पण ज्यानं तुला जन्मोजन्मी सांभाळलं त्याला कसं विसरतोस. नाकातली नथ नवऱ्यानं करून आणली, कबीर महाराजांचं प्रमाण आहे त्याला. सगळ्या जगाला बाई सांगत जाते ना, नथ आणली, नथ आणली. अरे नथ आणली याचं कौतुक तू सांग, काहीच हरकत नाही आमची. पण ज्यानं नाक दिलं त्याचं कधीतरी कौतुक कर ना. ज्यानं तुला नाक दिलंय, जर नाकच नसतं आणि इथं बोर्ड लावावं लागला असतं इथे नाकाची जागा आहे, कुठं नथ घालशील, नथ कुठे घातली जाईल सांग ना. ज्यानं नाक दिलंय त्याचं कौतुक केलं पाहिजे. जो काल सांभाळत होता, जो आज सांभाळतोय आणि जो उद्या पण सांभाळणार आहे, तोच आपला शाश्वतीचा जोडीदार आहे. पण अंतकाळीचा सोयरा तो का म्हणे, विठू धरा धरा त्याला, सोडू नका. त्या परमात्म्याला जाणा, जाणून त्याचा संग करा. तो गरजेचा संग आहे. कशातून शिकणार आहात, या भागवतातून शिकायचं. काय शिकवतं भागवत हे ऐकायचंय ना. मग मरावं कसं शिकवतं भागवत, भगवंताला आपलं कसं करावं हे शिकवतं भागवत, भगवंतावर प्रेम कसं करावं हे शिकवतं भागवत. हे शिकण्यासारखंच आहे, हे भागवतातून शिकायचं आहे. याला भागवत म्हणतात. का बरं याला भागवत म्हणत असतील, भागवत म्हणण्याची कारणं सांगतो. भगवता प्रोक्तम भागवतम, हे भगवंतानं स्वतः सांगितलंय म्हणून त्याला भागवत म्हणतात. देवानं स्वतः 4 श्लोकांमध्ये भागवत सांगितलं. समुखे आपण सांगितो श्री विष्णू, जसं गीतेविषयी बोललं जाते की नाही, गीता श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेसी. देवानं स्वतः गीता सांगितली. तसं भागवत सुद्धा देवानं स्वतः सांगितलं 4 श्लोकांमध्ये. ब्रह्मदेवाला सांगितलं, हंसरूपे ब्रह्मा उपदेश श्रीहरी आणि चतुश्लोकी चारी भागवत. चतुश्लोकी 4 श्लोक आहेत. हे 4 श्लोक भगवंतानं स्वतः सांगितले ब्रह्मदेवाला, म्हणून त्याला भागवत म्हणतात. भगवता प्रोक्तम भागवतम. दुसरं कारण भागवत म्हणण्याचं, भगवत अयम भागवत. हे भागवत सामान्य नाही, याच्यात प्रत्यक्ष परमात्माच वास्तव्य करतो. भगवत अयम भागवत. भगवान निज धामाला जाण्याकरिता निघाला आणि उद्धवजी महाराज जवळ होते. उद्धवाने विचारलं, देवा आता तू निजधामाला जाशील, मग आमच्यासारख्या भक्तांनी कोणाला शरण जाऊ, तुला कुठं शोधावं, कुठं सापडशील सांग तरी. भगवान हसून म्हटले, मी जाणारच नाही, इथंच राहणार आहे. अरे कुठं राहणार आहे, तुझा पत्ता तरी सांग. मग देवानं सांगितलेला पत्ता आहे तो म्हणतो, स्वकीयम यद भवेत तेजः तच्च भगवते दधात
तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णवम. या भागवत रूपी समुद्रामध्ये मी माझं स्वतःचं तेज ठेवणार आहे. आणि भागवत आणि मी दोन नाही, आम्ही एकच आहोत. म्हणजे भगवान या भागवतात राहतो. भागवत में भगवान समाया. म्हणून भगवत अयम भागवत.